जय शिवराय मित्र, मी गणेश पाटील. मी तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येतो कारण या वेळेला आपण चाललेलो आहे महाकुंभमध्ये प्रयागराजला. तर मित्र, आता आपली गाडी पण आलेली आहे. गाडीची आली आहे, आपले सामानाची पॅकिंग चालू आहे. फायनली आम्ही आता मंदिरावर निघालेलो आहे प्रयागराजला जाण्यासाठी. बघू शकता नारोलभर, बघू शकता आता आम्ही हे शंकराचं मंदिर आहे आणि शंकराच्या मंदिरावरून सुरुवात केलेली आहे आम्ही प्रयागराजला जाण्यासाठी. आमचे मेंबर्स सगळे लगे व्हॉट्सअपला टाकून देऊ. हा मग मागच्या दिसतान गे ना, खाली कचरी झाली बघी. जय श्रीराम. 1 किलोमीटर लिवला कर मित्रांनो, आता आपण घेतलंय गाडीचा CNG भरायला आणि आता इथं CNG आणि पेट्रोल भरला की डायरेक्ट निघू आपण नॉनस्टॉप समृद्धी महामार्ग. तर बघू शकता उमऱ्याचा व्ह्यू आणि पुढे ट्रॅफिक पण खूप आहे. आता मुंबऱ्यापासूनच सुरुवात झालेली आहे ट्रॅफिकची आणि आता तिकडे जायला कुठे कुठे ट्रॅफिक भेटते आणि कुठे कुठे नाही त्याचा काही ना कॅम्पनच ना रे तलोजावरून निघालेलो. तलोजा पेटाने आम्ही 6 जण आहोत आणि आता गोटी समृद्धी मार्गाला आता आमचं इथेच आगमन झालेला आणि आता इथून आम्ही समृद्धी मार्गाला निघत आहोत. प्रयागराजसाठी प्रवास चाललेलो आहोत. तर याच्यासाठी आम्ही तुमच्या शुभेच्छा मागतो. रस्ता दिसतो, रस्त्यात दिसतो. बरं की असले लाईटी दिसतात नागटा या मूर्ती आपल्याचा या नसेल त्यानं याद आपण असतात. तर आता आम्ही जबलपूरला पोहोचलेलो आहे आणि सकाळच आमचा उपवासाचा नाश्ता चालू आहे. आज बघू शकता बघू शकता जुन्या काळातले जुने वादक. काय बोलतात रे याला? तुंतुना तुंतुना घे. तुंतुना कसं वाजवतं? मस्त. पण तो गाणी कसला बोलतो तो ना माहिती. बघू शकता गावागावातून आल्यावर गावात कशी ट्रॅफिक झालेली आहे ती. कारण मेन हायवे पूर्ण जाम झाल्यामुळं आम्हाला छोटे छोटे गावामधून यावं लागलं आहे. बघा गावागावामध्ये तूर ज्वारी के गहू राई गहू राई इकडे योच उत्पन्न ना. गहू राई उत्पन्नाचा बस. आता मेंबर्स प्रवासामध्ये भरपूर आता थकलेले आहेत कारण घरची निघालेलो जवळजवळ 22 तास झाले. प्रवासच करतो आम्ही आणि अजून 2 तास दाखवते रस्ता की म्हणजे टोटली 24 तास ते 25 तास आम्हाला निसा. थोडा टाइम नाही ना, थोडा टाइम नाही की हॅलो. तर मित्र बघू शकता आता आम्ही
त्रिवेणी संगम म्हणजे महाकुंभजवळ पोहोचलेलो आहे. शेवटी आता रात्रीचे 1 वाजलेला आहे. त्याची मुला गर्दी काय आता सगळे लोक झोपलेलेच आहेत. आता पाण्याजवळ जाऊ तिथे बघू किती गर्दी आहे. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे त्रिवेणी संगम म्हणजे संगम घाटाजवळ. रात्रीचे 1 वाजलेला आहे आणि 1 वाजता आता शोधतोय आम्ही, कारण खूप मोठं त्याची काळजी नाही आहेत आणि इथं सर्व पूर्णपणे सेक्टर बनवलेलं आहे. सेक्टरनुसारच जाणं आहे आपल्याला. तर बघू शकता आता आम्ही 6 जण त्रिवेणी संगमला आंघोळी करायला आलो आणि त्रिवेणी संगमची नदी सुद्धा बघू शकता. ही नदी आणि आता आमचे सगळे आट्टेपट्टे आता आंघोळीला उतरणार आहे. हा, बोल बोल. 2025 हा. आता आम्ही आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता थोड्या दिवसात आम्ही पाण्यामध्ये डुबकी मारू. गंगा स्नान करणार आहे. स्नान करतो. त्रिवेणी संगम नदी. तर मित्रांनो आता आमची अंघोळ पण करून झालेली आहे. अंघोळ पण आमची आता सगळ्यांची करून झालेली. एकदम गार गार वाटतं आता अंघोळ. थंडी खूप वाढली आहे. थंडी खूप म्हणजे खूप आहे, तरी पण ठीक आहे, चांगला वाटलं उलटा अंघोळ करून. काशी विश्वनाथ तू इथं नेहमी असतात ना ये आहे इकडनं अजून नेहमी असतं जयदाशी इथं ना. आता बघू शकता आम्ही आहे आता काशीला आणि आता अंघोळ पण केलेले आहे. सुंदर अंघोळ झाली आमचा सुंदर या ना फोटो. हे आम्ही सगळे मित्र हे बा अंघोळी चालू आहे आली सध्या आणि छान वाटलं आणि गर्दी पण खूप आहे. खूप गर्दी आहे एकदम बघू शकता. खूप गर्दी. बघू शकता आपण काशीला आहे आता आणि काशीला त्यांची साधूंची पूजा चालू आहे. चला अयोध्या अयोध्या अयोध्या. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आम्ही काशीवरून निघालो, एक जागेवर वसती केलंय आणि आता निघालोय आम्ही अयोध्याला. 40 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर आम्हाला 3 तासामध्ये कव्हर होईल. तिथे गेल्यावर तुम्हाला काय आमची पोझिशन ट्रॅफिक का आमचा पाठलाग सोडत नाही, त्याच्यामुळे आम्ही लेट होत चाललेलो आहे. लेट होत चाललं. धन्यवाद. माझे जय श्रीराम. राम. जय जय हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चला आता आपला प्रवास निघालेला आहे अयोध्येला. अयोध्या आता जवळजवळ 150 किलोमीटर असल्यामुळं आपल्याला 3 तासामध्ये तरी कव्हर झाला पाहिजे.
अयोध्येची नदी अयोध्येला पोहोचलेलो आहे. खाली कॉन्क्रीट केलं मस्त जो भी तीर्थ यात्री सरयू घाटों के किनारे सरयू मंदिराला लाईन खूप लाईन आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मग यो जो पारला त्याची जनावर झाले गे क्या उसको बोलते हैं क्या?